नमस्कार. आज गुरुवार दिनांक 26 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड शहरात वाढत्या उन्हाचा तडाखा आणि संभाव्य जलजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या महापौर सौ कविता संतोष मुळे यांनी काल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत शहरवासियांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आणि आरोग्य सोयी सुविधांचा आढावा घेण्यात आला. पीपल्स कॉलेजची संस्था असलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीमध्ये काही चुकीच्या घटना घडल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती असून त्यांच्या राजीनामा पत्रावर चर्चा करण्यासाठी कार्यकारी मंडळाची सभा 27 मार्च रोजी बोलवण्यात आल्याची देखील माहिती आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा तुटवडा असल्याचा मेसेज हा निव्वळ अफवा असून पॅनिक पर्चेसमुळे टँकर येईपर्यंत स्टॉक संपतोय. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे. फक्त पंपावर ग्राहकांनी पॅनिक खरेदी बंद केली व अनावश्यक गर्दी कमी केली तर संपूर्ण जिल्ह्याला अडचण येणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. नांदेड वाघारा शहर महापालिकेच्या कर विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मागील महिन्याभरात तब्बल 165 मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. हिंदू मुलींमध्ये सामाजिक व सांस्कृतिक जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने केरला स्टोरी पार्ट 2 या चित्रपटाचे मोफत 5 शो सोमवार दिनांक 30 मार्च रोजी PVR सिनेमा कौठा नांदेड येथे आयोजित करण्यात आले असून तिकिटांचे वितरण भाऊ ट्रॅव्हल्स कला मंदिर समोर डॉक्टर्स लेन नांदेड येथे सुरू असल्याची माहिती संयोजन धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.